नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. भोंदू अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपणार. एसआयटी 8व्या गुन्ह्यात पुन्हा एकदा भोंदू खरातचा ताबा मागण्याची शक्यता. लैंगिक शोषणाच्या 7 गुन्ह्यांमध्ये खरातला आतापर्यंत 42 दिवसांची पोलीस कोठडी. गोकुळवर प्रशासक येणारच, महायुती म्हणून एकत्र लढा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपत असल्यानं प्रशासक नियुक्तीच्या हालचाली सुरू. बीड जिल्हा रुग्णालयात आरोपीचा संशयास्पद मृत्यू. केज पोलिसांनी अटक केलेल्या आशिष धिवारचा लॉकअपमध्ये मृत्यू. घटनेनंतर नातेवाईक आणि विविध संघटनांकडून संताप व्यक्त. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अर्धवट अवस्थेतील पूल चर्चेत. भूसंपादनाची प्रक्रिया न करता बांधकाम विभागाकडून पूल उभारणी. पुलाचं काम कधी पूर्ण होणार, नागरिकांना सवाल. भंडाऱ्याच्या शंकरपटातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद. 13 मोटरसायकल जप्त. साकोली पोलिसांची कारवाई. जालन्यात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या विकणाऱ्या एकाला अटक. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गोळ्या जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त कारवाई. नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई. नाशिकच्या मालेगावात गोशाळांवर कडक उन्हाचा परिणाम. उन्हामुळे चारा टंचाई निर्माण. शेतकरी आणि दात्यांना चारा पुरवण्याचं आवाहन. वाशिममध्ये खतांच्या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई. 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, प्रशासनाचा इशारा. कोल्हापूर बाजार समितीत आंब्याची आवक वाढली. आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात. 500 ते 1200 रुपयांपर्यंत पेटीचा दर. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.